मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी सिनेमा, मालिका आणि रंगभूमी गाजवणारे हरहुन्नरी अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. गेले काही दिवस ते कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत होते. पण त्यांच्यावरील उपचार अपयशस्वी ठरले आणि अखेर त्यांनी आज या जगाचा निरोप घेतला आहे. अंधेरीच्या राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय कदम यांचं पार्थिव ओशिवरा स्मशानभूमी येथे आज दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. साधारण वर्षभर त्यांच्यावर कॅन्सर संबंधित उपचार सुरू होते. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये त्यांची सर्जरी देखील करण्यात आली होती. ते हळूहळू बरे होत होते. मात्र या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान त्यांना ॲसिडिटीचा अटॅक आला. विजय कदम आजारी असल्याचं वृत्त समोर आल्यापासून त्यांच्या चाहत्या वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आपला लाडका अभिनेता या भयंकर आजारातून बरा व्हावा यासाठी चाहत्यांच्या प्रार्थना चालू होत्या. मात्र आज सर्व काही अपयशस्वी ठरले. विजय कदम यांनी मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आजारपणात त्यांची पत्नी व मुलगा गंधान यांनी खंबीरपणे साथ दिली होती असं सांगितलं होतं. विजय कदम यांच्यावर 4 केमोथेरपी आणि 2 सर्जरी देखील झाल्या होत्या. विजय कदम यांनी शेवटचं ती परत आलीये या मराठी मालिकेत दिसले होते. याशिवाय त्यांनी हळद रुसली कुंकू हसलं, चष्मे बहादूर, पोलीस लाईन या सिनेमातही काम केलं होतं. तर रंगभूमीवर विच्छा माझी पुरी करा, टूरटूर, आमचं नाव बाबूराव यांसारखी नाटक गाजवले होते. फिल्मी बॉक्स मराठीकडून अभिनेते विजय कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.